नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. ठाण्यातील मुंब्रा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेमुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. या कावड यात्रेमध्ये मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कावड यात्रेच्या निमित्तानं बोलताना नितेश राणे यांनी मुंब्राला मुंब्रा देवी म्हणा असं नागरिकांना आवाहन केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आधी चर्चेत असलेल्या मुंब्राच्या नामांतरणाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा राजकीय रंग आलाय. नितेश राणे म्हणाले की हे मुंब्रा नाही तर मुंब्रा देवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा बोलायचं नाही, मुंब्रा देवीच बोलायचा. याच भाषणात त्यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदू महाराष्ट्राचा उल्लेख करत हा परिसर हिंदूंची भूमी असल्याचं सांगितलं. तसेच हिंदू समाजानं घाबरण्याची गरज नाहीये असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार या परिसरात हिंदू समाजाची ताकद वाढली पाहिजे आणि मुंब्रा देवी परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहील असं ते म्हणाले. मात्र या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी केवळ कावड यात्रेपुरती मर्यादित नाहीये. काही काळापूर्वी नितेश राणे यांनी मुंब्र्याचे नामांतर मुंब्रा देवी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. आता कावड यात्रेच्या व्यासपीठावरून त्यांनी थेट मुंब्राऐवजी मुंब्रा देवी असा उल्लेख करण्याचे आवाहन केल्यानं या मागणीला आणखी धार मिळाली आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी राणेंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाशी संबंधित कामांवर बोलण्याऐवजी टीव्हीवरील प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला. कोकणातील रस्ते आणि विकास कामांवर लक्ष देण्याऐवजी धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य केली जात असल्याचं ते म्हटले. रोहित पवार यांनी नितेश राणेंच्या बदलत्या भूमिकांवरही यावेळी निशाणा साधला. जसे आपण कपडे बदलतो तसे ते आपल्या भूमिका बदलत असल्याचं ते म्हणाले. एवढंच नाही तर आता हा मुद्दा केवळ नामांतराचा प्रश्न राहिला नसून महाराष्ट्रातील राजकारणातील हिंदुत्व, धार्मिक ध्रुवीकरण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यावरही आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. दुसरीकडे MIMच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याला तीव्र विरोध केलाय. राणेंचे वक्तव्य धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप MIM कडून करण्यात आलाय. तसेच त्यांनी मुंब्रा परिसरात मज्जाव करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे एका कावड यात्रेच्या कार्यक्रमातून सुरू झालेला हा वाद आता स्थानिक राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचताना दिसतोय. पण या सगळ्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंब्र्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मुंब्र्याला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. ठाण्याच्या जवळ असलेला हा परिसर मुंबईपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. मुंब्रा परिसराला खाडीचा मोठा भौगोलिक फायदा मिळाला आणि ऐतिहासिक काळात या भागाचा वापर संरक्षणाच्या दृष्टीनेही होत असल्याचा उल्लेख आढळतो. काही ऐतिहासिक पुराव्यांनुसार मुंब्रा परिसराचा संबंध आगरी कोळी समाजाच्या वस्तीशी आणि त्यांच्या आराध्य देवतांशी जोडला जातो. मुंब्रा देवीचे मंदिर या परिसरातील डोंगरांवर वसलेले आहे. आगरी कोळी समाजाची श्रद्धास्थान असलेल्या मुंब्रा देवीच्या नावावरून मुंब्रा हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे नितेश राणे ज्या मुंब्रा देवी नावाचा आग्रह धरत आहेत, इतिहासातील आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे मुंब्र्याचा झालेला वेगवान शहरी विकास. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत रोजगाराच्या संधी वाढत गेल्यामुळं मुंबई आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. मुंब्रा मुंबईच्या तुलनेनं जवळ असल्यामुळं या परिसरातही मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या. शेतीच्या जमिनींचे शहरीकरण झाले आणि लोकसंख्येत झपाट्यानं वाढ झाली. यानंतर मुंबईतील 1992 ते 93च्या सांप्रदायिक दंगलींच्या काळात मुंबईतून स्थलांतरित झालेल्या अनेक मुस्लिम कुटुंबांनी मुंब्रा परिसरात आश्रय घेतला. परिणामी मुंब्र्याची लोकसंख्या आणि सामाजिक रचना मोठ्या प्रमाणावर बदलली. आज मुंब्रा हा मोठ्या मुस्लिम लोकसंख्येसाठी ओळखला जाणारा परिसर आहे. पण त्याचबरोबर या भागाच्या ऐतिहासिक मुळांमध्ये आगरी कोळी समाज आणि मुंब्रा देवीचे धार्मिक स्थान सुद्धा आहे. याच ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे मुंब्रा आणि मुंब्रा देवी या नावांवरून सुरू झालेला वाद संवेदनशील बनत चाललाय.
एका बाजूला नितेश राणे यांचा दावा आहे की परिसराची ओळख मुंब्रा देवीच्या नावाशी जोडलेली आहे आणि हिंदू समाजानं आपली सांस्कृतिक ओळख मजबूत केली पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा दावा आहे की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे विविध धर्मांच्या लोकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि विकासाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित सुद्धा होऊ शकतात. विशेष म्हणजे नितेश राणेंचे हे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा त्यांच्या या आधीच्या मुंब्रा दौऱ्यातील काही वक्तव्यांवरूनही मोठा राजकीय वाद निर्माण झालेला. त्यामुळं त्यांच्या नव्या विधानाकडे केवळ स्थानिक धार्मिक कार्यक्रमातील भाषण म्हणून न पाहता महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणाच्या संदर्भात पाहिलं जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा की मुंब्रा या नावाच्या जागी भविष्यात अधिकृतपणे मुंब्रा देवी हे नाव येणार का? यासाठी प्रशासनिक आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असेल. केवळ राजकीय व्यासपीठावरून केलेल्या आवाहनामुळे अधिकृत नाव बदलता येऊ शकत नाही. त्यामुळं नितेश राणेंची मागणी प्रत्यक्षात कोणत्या पातळीवर जाते, सरकार यावर काही अधिकृत निर्णय घेते का आणि स्थानिक नागरिकांची भूमिका काय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संपूर्ण वादात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंब्र्यात राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा. या भागात विविध समुदायांचे लोक अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांचा सामाजिक सलोख्यावर काय परिणाम होतो, हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. विकास, रोजगार, रस्ते, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि नागरी सुविधा या स्थानिक प्रश्नांवरही राजकीय चर्चा होणं आवश्यक आहे. कावड यात्रेच्या निमित्तानं सुरू झालेल्या या वादानं आता पुन्हा एकदा मुंब्रा की मुंब्रा देवी हा प्रश्न चर्चेत आला. नितेश राणे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, विरोधक त्यांच्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप करत आहेत आणि स्थानिक पातळीवरही या वक्तव्याला विरोध आणि समर्थन दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात आहेत. आता पुढे सरकार या नामांतराच्या मागणीवर काय भूमिका घेतं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक काय म्हणतात आणि या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किती परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.